हाय फॅमिली, चष्मेवाला घरमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे टेक्नॉलॉजी। काही दिवसापूर्वी आम्ही ब्लॉगसाठी म्हणजे आमचे व्हिडिओ शूट करण्यासाठी एक वायरलेस माईक मागवला होता। तर आपण आज त्याची माहिती घेणार आहे। तर बघूया आज आपण। हाय, चला तर मग आपण बघूया, ह्याला अनबॉक्सिंग करूया, ठीक आहे। आणि ह्याची मग आपण डिटेल घेऊया। हा आम्हाला कितीला भेटला, ह्याची प्राइस किती आहे, ॲमेझॉनवर आम्हाला कितीला पडला तो, त्याची पूर्ण तुम्हाला माहिती देतो आता। ओके, तर गाईज आपण आता ह्याला अनबॉक्सिंग करूया। हे बिल भेटलेलं आहे त्याच्यासोबत आपल्याला, आणि हा आहे तो बॉक्स। ग्रेनारियो कंपनीचा वायरलेस माईक आहे आणि तो 3-in-1 आहे, हे बघा। तर चला ह्याला आता ह्याचं ओपनिंग करूया आपण। तर गाईज आता आपण हा ग्रेनारियो वायरलेस मायक्रोफोन आहे, त्याला ओपन करूया। चला, बॉक्समध्ये आता बघूया आपण काय काय आहे। ह्याच्यासोबत आपल्याला वॉरंटी कार्ड भेटलेलं आहे। तर हे आपण हे जे स्कॅनर आहे हे स्कॅन करू शकतो आणि आपण 1 वर्षाची वॉरंटी ह्या माईकची घेऊ शकतो। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यासोबत एक यूजर मॅन्युअल दिलेला आहे। तर आपण बघा हे मॅन्युअल, हे तुम्ही वाचू शकता। वाचून तुम्हाला सगळी डिटेल माहिती पडेल कशा प्रकारे यूज करायचं आहे ते। तर आता आपण बघत आहे बॉक्समध्ये आपण आता बघू शकत आहात की 2 वायरलेस माईक दिलेत, रिसिव्हर आहेत ते, आणि एक ट्रान्समीटर आहे, एक तुमची डेटा केबल चार्जिंग केबल आहे, आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला दिलेलं आहे माईक फिल्टर करण्यासाठी। ओके, तर आता आपण बघूया। हा बघा, हा आहे ट्रान्समीटर आहे, हा प्लास्टिक बॉडी आहे, हे पॉवर बटन आहे, आणि ह्याच्यामध्ये बघा 3.5 पण आहे, तुम्ही कॅमेरासाठी यूज करू शकता। दुसरं हा टाईप C आहे, तो तुम्ही मोबाईल अँड्रॉइड फोनसाठी करू शकता, आणि हा दुसरा एक जो पोर्ट आहे तो तुम्ही आयफोनसाठी यूज करू शकता। इथे ह्याचं चार्जिंग केबल दिलेला आहे, चार्जिंगसाठी तुम्ही चार्जिंग करू शकता। तर चला आता आपण बघूया माईक। तर आता आपण बघत आहात 2 माईक आहेत, आणि 2 माईक सोबत त्याच्यासोबत आपल्याला 2 पिन पण भेटलेले आहेत, ते तुम्ही हँग करू शकता पाठीमागे इथं त्याला असंच। हे 2 माईक यासाठी दिलेत की एखाद्या वेळेला तुम्हाला जर पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यू कोणाचा घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही यूज करू शकता। प्लास्टिक बॉडी आहे पण चांगली आहे। आणि ह्यानंतर मग आपण एक ऑडिओ टेस्ट पण घेऊया। आता मी जो बोलत आहे तो माझ्या मोबाईलचा माईक आहे। आता ह्याच्यानंतर आपण जे बघणार आहे तो माईक आपण कनेक्ट करणार माझ्या मोबाईलला, आणि त्याच्यानंतर आपण व्हॉइस बघूया कसा येतोय तो। तर चला बघूया। तर फॅमिली, आता आपण आहे ना जो व्हॉइस ऐकतोय तो माझ्या मोबाईलचा व्हॉइस आहे। आता ह्या व्हॉइस वरून तुम्ही बघा किती फरक पडतो।
आणि जेव्हा तो ग्रेनर माईक आपण लावतो त्याच्यानंतर किती फरक पडतो ते आपण बघूया. चला आता माईक लावून आपण नंतर टेस्ट करूया कसं वाटतंय. आणि ह्याच्यानंतर आपण बाहेर जाऊन पण एक व्हिडिओ शूट करणार आहे की बाहेर नॉईस त्याचा किती, आपला बाहेरचा आवाज क्लिअर येतो, माईक कसा आहे ते आपल्याला कळेल. चला. हाय फॅमिली. तर आता माझ्या मोबाईलला मी ट्रान्समीटर तो कनेक्ट केलेला आहे तिथे कॅमेऱ्यामध्ये, माझ्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये, आणि ह्याचं रिसिव्हर मी इथं माझ्या इथं लावलेला आहे. तर आता तुम्ही बघू शकता ह्याचा व्हॉइस किती क्लिअर येतोय. आणि ते तुम्ही आम्हाला आहे ना कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता की आम्हाला त्याचा रिस्पॉन्स काय आहे, ते कळेल आम्हाला पण. काय माईकमध्ये आणखीन काय दुसरं चेंजेस पाहिजेत तर ते आपण तुम्ही कमेंट्समध्ये सांगितलं तर आणखीन त्याच्यामध्ये अपग्रेड होईल. ओके. तर आता मला कळवा कमेंट्समध्ये. चला. आणि आता ह्याच्यानंतर मी आणखीन एक टेस्ट घेतोय. माझ्या घरचा वरचा फॅन, सिलिंग फॅन मी ऑन करतो आणि ऑन केल्याच्या नंतर तुम्ही मला सांगा ह्याचं नॉईस लेवल म्हणजे नॉईस रिडक्शन कसं होतं ते आपण बघूया. चला. तर फॅन स्टार्ट करूया आपण. तर चला फॅन स्टार्ट करा. सिलिंग फॅन सुरू केलेला आहे, तुम्ही बघू शकता वरती. आणि ह्या सिलिंग फॅन सुरू असताना माझा आवाज तुम्हाला कसा येतोय हे आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. तर आता फॅन सुरू आहे, त्याच्यानंतर माझा व्हॉइस कसा क्लिअर येतोय का ते आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. म्हणजे जेणेकरून जर समजा काय व्हॉइस मध्ये डिस्टर्बन्स येत असेल तर कंपनी ह्याला आणखीन अपग्रेड करेल आणि त्याचं नवीन फीचर येईल आणि ते एकदम व्यवस्थित तो माईक क्लिअरली तुम्हाला व्हॉइस भेटू शकतो. तर आता तुम्ही मला सांगा. ओके. चला बाय. हाय फॅमिली. तर आता आपण हा माईक चालू केलेला आहे आणि आपण आमच्या बिल्डिंग वरती टेरेसवर आलेलो आहे. तर टेरेसवर आता आपण त्याची लेंथ चेक करूया, बघूया हा किती फीट पर्यंत तो माईक त्याचा व्हॉइस एकदम क्लिअर येतो ते. तर चला. तर प्रिशा आता बघ, आता मी चाललोय पाठीमाग, तर माझा व्हॉइस कितपर्यंत अजून येतो ते बघा, तुम्ही चेक करा. आता व्हॉइस येतोय तुम्हाला व्यवस्थित तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आता जवळपास मी एक 20 फीटच्या अंतरावर आहे. 20 फीट वरती माझा व्हॉइस तुम्हाला क्लिअर येतोय का ते बघा आणि सांगा, मला कळवा कमेंट मध्ये. आता मी जात आहे थोडासा अजून पाठीमागे. आता इथे एवढा तरी नॉईस नाहीये जेणेकरून गाड्यांचा वगैरे आवाज क्लिअर म्हणजे तुम्हाला ते कळण्यात येणार नाही. पण मला जेवढं जमलं तेवढं मी केलेलं आहे. जवळपास मी आता 40 फूट वरती आहे. तर तुम्ही मला सांगा 40 फूट वरती पर्यंत तो कॅच आवाज करतोय का. थोडासा अजून पाठीमागे गेल्याच्या नंतर एक 50 फूट पर्यंत तो जाऊ शकतो. आणि आता मी आलेलो आहे लास्ट, आमच्या बिल्डिंगचा लास्ट पार्ट आहे हा. तर इथे माझा व्हॉइस तुम्हाला व्यवस्थित येतोय का ते आम्हाला कळवा, म्हणजे जेणेकरून आम्ही आणखीन चांगल्या टेक्नॉलॉजी बद्दल तुम्हाला माहिती देऊ शकतो. आता ही आम्ही पहिलीच टेक्नॉलॉजीची माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर बघूया आपण कसा व्हॉइस येतोय माझा. हॅलो फॅमिली. तर हा माईक आम्ही ॲमेझॉनवरून मागवला होता आणि मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती ॲमेझॉनची लिंक देत आहे तुम्हाला. ह्या माईक वायरलेस माईकची प्राईज आहे, ॲक्च्युअल MRP आहे त्याची 4000 रुपये, पण तो आम्हाला पडला ऑफरमध्ये 1100 रुपये. तर मी तुम्हाला ती लिंक पाठवतो, त्या लिंकवरनं तुम्ही हा माईक मागवू शकता. हाय फॅमिली. तर मी तुम्हाला ग्रेनारिओ माईकची सगळी माहिती दिलेली आहे. तुम्हाला आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट करा.
कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय फॅमिली.